नाशिकमधील शिंदेच्या शिवसेनेचा मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा। माजी खासदार हेमंत गोडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। नाशिकमधील काही माजी नगरसेवकांसोबत ते भाजपात जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय। पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। नाशकात ठाकरेनंतर भाजप शिंदेंनाही धक्का देणार। शिंदेंचे माजी खासदार हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर। हेमंत गोडसे शिंदेंच्या शिवसेनेत नाराज। नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचा सफाया केल्यानंतर भाजपनं त्यांचा मोर्चा शिंदेंच्या शिवसेनेकडे वळवल्याची चर्चा आहे। याचं कारण शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे। हेमंत गोडसे हे शिंदेंच्या शिवसेनेत नाराज असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नंतर एकनाथ शिंदेंना देखील नाशकात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजाभाऊ आजेंनी हेमंत गोडसेंचा पराभव केला होता। दरम्यान यानंतर हेमंत गोडसे हे सक्रिय राजकारणापासून दुरावल्याचं पाहायला मिळालं। हेमंत गोडसे हे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थ असल्याची देखील चर्चा आहे। आगामी काळात शिवसेनेमधली तीव्र स्पर्धा बघता भविष्य सुरक्षित करण्यासाठी ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। काही माजी नगरसेवकांसोबत ते भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार ही वर्तमानपत्रात बातमी वाचली। अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। हेमंत गोडसे जर भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर त्यांचं स्वागतच आहे। महायुती असताना ते खासदार झाले होते। भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बूथ प्रमुख त्यांच्या पाठीशी ठाम उभे होते आणि फार मोठं त्यांना मदत ही भारतीय जनता पार्टी महायुती असताना त्यांना झालेली होती। 2024 लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघासाठी महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती। मात्र या निवडणुकीत गोडसेंचा पराभव झाला। त्यामुळे आगामी काळात ही जागा भाजपला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच शिंदेंच्या शिवसेनेत होणारी इनकमिंग ही गोडसेंच्या विरोधात असल्याची देखील चर्चा आहे। त्यामुळे ते शिंदेंची साथ सोडणार अशा चर्चांना आता तोंड फुटलंय। महाराष्ट्रात सध्या नाशिक हे आयाराम गयारामांचं केंद्र बनलंय। आगामी पालिका निवडणुकीसाठी नाशिकमध्ये भाजपकडून मोर्चे बांधणी करण्यात आली। आधी उद्धव ठाकरेंना धक्का, त्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरेंनी भाजपात प्रवेश केला आणि शिंदेंचे गोडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याची आता चर्चा आहे। त्यामुळे भाजपकडून शिंदेंना देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।